नमस्कार मित्रांनो, विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनानंतर जर स्वर्गीय आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला यावं लागेल श्री गजानन महाराज मठामध्ये. मठाच्या आत गेल्यानंतर स्वर्गीय असा आनंद मिळतोय मित्रांनो. कारण तुम्ही येथे आत गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे फुलांचे असे बगीचे बघायला मिळेल मित्रांनो. आणि समोरच संत जनाबाई यांचाही स्मारक आहे. संत जनाबाई यांचा श्री विठ्ठल यांच्यावर अपार विश्वास होता. त्यांच्या अभंगामध्ये विठ्ठलावरील प्रेम, भक्ती, नम्रता आणि समतेचा संदेश आढळतो. जनाबाईच्या भक्तीने प्रसन्न होऊन विठ्ठल स्वतः त्यांच्या घरकामात मदत करत असले. त्यांचा जन्म अंदाजे 13व्या शतकात झाला. लहानपणीच त्या संत नामदेव यांच्या घरी राहू लागल्या आणि घरकाम करत असतानाही त्यांनी अखंड विठ्ठल भक्ती केली. हे आहे श्रींचे मंदिर. पहाटे 5 वाजता श्रीचे मंदिर उघडण्याची वेळ. पहाटे 5:15 ते 6 पर्यंत काकड आरती असते. पहाटे 6:15 ते 7:15 पर्यंत श्रींना अभिषेक व पूजा केली जाते. सकाळी 6:15-7ला श्रींची आरती. सकाळी 11 वाजता श्रींना महानैवेद्य आरती आणि दुपारी 5 ते 6 हरिपाठ. सायंकाळी 6 वाजता मंगलवादन असते. सूर्यास्ताला श्रीची आरती असते.